समजतोय ना? हो अगदी. आपण कुटस्थ दीप पाहिला होता. आता कुटस्थ हे माझं स्वरूप आहे. ह्या स्वरूपाचं आपल्याला शब्दज्ञान झालं. त्याचं प्रत्यक्ष ज्ञान व्हायला म्हणजे मी कुटस्थ आहे हा अनुभव येण्यासाठी ध्यानदीप आलेला आहे. ध्यानदीपात पाहिलं की संवादी भ्रम, विसंवादी भ्रम, म्हणजे उपासना कशी करायची, परोक्ष ज्ञान, ह्या सगळ्याचा विचार करून झालेला आहे. आता परोक्ष ज्ञान जेव्हा होतं तर त्याच वेळेस अपरोक्ष शक्य असतं. जे माहीतच नाही तर ते आपण शोधायला जाणार नाही. आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे की देव म्हणजे काहीतरी आहे, मोक्ष म्हणजे काहीतरी आहे, आत्मतत्व म्हणजे काहीतरी आहे. तर त्याची माहिती करून घेण्यासाठी आपण एकत्र येतो. जर का आपल्याला मुळात हे शब्दच माहीत नसले तर आपण एकत्र येणार आहोत का? आपण हा विचार तरी करणार आहोत का? आफ्रिकेतल्या लोकांना, जंगलातल्या, काहीही यातलं माहिती नाही. मग ते पंचदशी म्हणून म्हणणार आहेत का? म्हणजे परोक्ष ज्ञान असल्याशिवाय आपल्याला अपरोक्ष ज्ञान शक्य नाही. आणखीन त्या परोक्ष ज्ञानाच्या साह्याने ते जे ज्याला संवादी भ्रम असं म्हटलेलं आहे. समर्थ म्हणतात की मी तू पण हा ही भ्रम, उपासना हा ही भ्रम, देव भक्त हा ही भ्रम, म्हणजे सगळे हे भ्रम आहेत. पण हे जे भ्रम आहेत तर हे संवादी भ्रम आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. आपलं ध्येय जे आहे ते जीव आणि ब्रह्म हे एक आहेत, यांचा दृढ असा अनुभव आला पाहिजे. म्हणजे मी तेच होऊन या जगात वावरलं पाहिजे, हा आपला उद्देश आहे. तर त्या दृष्टीने जी भ्रामक उपासना आहे तिला भ्रामक म्हणून नाही करायचं, तर ती खरी म्हणून करायची, श्रद्धेने करायची. कोणाची करायची? दैवताची करायची. त्याच्यात उपासनेत देखील काही काही ध्यानामध्ये वगैरे प्रकार आहेत. मला वाटतं गेल्या वेळेस झालं असेल, मला आठवत नाहीये, मी ऐकलं संपूर्ण पण मला आठवत नाहीये. थोडस रिपीट होईल, काही बिघडलं नाही. ध्यान जे असतं तर ते एक तर ध्येयानुसार असतं, प्रतीक असतं किंवा अहंग्रह ध्यान असतं. प्रतीक ध्यान म्हणजे शाळीग्राम वगैरे त्याला विष्णू मानतात. बाण असला, तांदळा असतो देवीचा. वास्तविक पाहिलं तर ते नुसतं दगड, वेडेवाकडे, म्हणजे काही विशिष्ट ठिकाणी मिळणारे गोल दगड आहेत. पण त्यांना आपण देवत्व देतो. म्हणजे हे विष्णू आहे. आता विष्णूची चतुर्भुज मूर्ती जी पुराणात सांगितली त्याप्रमाणे केली, ते ध्येयानुसार ध्यान झालं. आणि अहंग्रह ध्यान म्हणजे मी ब्रह्म आहे हा जो विचार आहे याला अहंग्रह ध्यान असं म्हणतात. हे अहंग्रह ध्यान हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणखीन ह्या प्रत्येक जे ध्यानाचे प्रकार आहेत तर त्याच्या मागे ज्ञान हे लागतं, परोक्ष ज्ञान हे लागतं. म्हणजे विष्णूची मूर्ती कशी आहे, शंकराची मूर्ती कशी आहे, आपण बघा एक एकदा जुन्या मूर्ती दिसतात. ही कोणाची बरं मूर्ती आहे विचार पडतो. 4 हात आहेत, ठीक आहे, 4 हात असलेले बरेच देव आहेत. मग काय, शंख चक्र गदा आहे, कमळ आहे, हा म्हणजे विष्णू असलं पाहिजे. अशा पद्धतीने हा विचार चालतो की प्रत्येक देवाची जी वैशिष्ट्ये आहेत तर त्यानुसार आपण तिथे विचार करतो आणि त्या मूर्तीचं तो देव म्हणून आपण दैवत म्हणून ध्यान करायला लागतो. पण ह्या दैवताला जोपर्यंत आपण ब्रह्मरूपात बघत नाही तोपर्यंत आपल्याला जीव ब्रह्मत्याचा अनुभव येणं शक्य नाही. जर का आपण त्याची दैवत म्हणूनच उपासना करत राहिलो, दैवताची तशीच उपासना करायची, ध्येयानुसारच करायची, पण ते जे ध्येय आहे, ती जी मूर्ती आहे तर ती साकार ब्रह्माची आहे अशी उपासना करायची. अशा पद्धतीने आपण उपासना केल्यानंतर आपण ब्रह्मापर्यंत जाऊ शकतो. तसं शाळीग्राम वगैरे जे आहेत तर ते देखील विष्णू रूप आहे. विष्णू म्हणजे व्यापनोती इति विष्णू, म्हणजे जो व्यापक आहे, जो संपूर्ण विश्व व्यापून राहिलाय, तो माझ्यात पण आहे, असं जे ब्रह्मतत्व आहे तो म्हणजे विष्णू आहे. ह्या पद्धतीने त्या शाळीग्रामाची उपासना. आणि अहंग्रह, मी ते ब्रह्म आहे, सोहम, ही उपासना. ह्यालाही उपासनाच म्हणतात, ध्यानच म्हणतात.
कारण ध्यान म्हणजे शेवटी काय आहे, त्या एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं आहे. आणि उपासना म्हणजे तरी काय आहे, उपवासन. तिथे त्या जे आपलं ध्येय आहे, उपास्य दैवत आहे, त्याच्या जवळ आपलं छोटं आसन घालून तिथे जवळ बसायचं, विचाराने बसायचं. ध्यानी बसणं अखंड शक्य नाही. विचारांनी बसायचं याचाच अर्थ ते ध्यान होतं. धारणा म्हणजे त्याच्या आसपासच्या भागात राहणं, त्याचा विचार स्थिर करण्याचा प्रयत्न करणं. आणखीन ध्यान म्हणजे थोडं का होईना स्थिरावणं. आणि पूर्ण जेव्हा स्थिरावतं, तर त्यावेळेस तिथे समाधी असते, सविकल्प समाधी असते. आणि जेव्हा आपण पण हरवतो, तेव्हा ती निर्विकल्प समाधी असते. या सगळ्या पायऱ्या आहेत. आणि त्यातलंच ध्यान ही देखील एक पायरी आहे. मग आता ध्यान जे आहे, तर उपासना करताना जसं सांगितलेली आहे त्या पद्धतीने उपासना करावी. आपल्या मनाप्रमाणे मला वाटलं असं असतं म्हणून मी असं केलं, अशा पद्धतीने उपासना चालत. शास्त्र शुद्ध पाहिजे, जी आपल्याला सांगितलेली आहे, श्री गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे उपासना करणं महत्वाचं आहे. श्री गुरु नसले तर शास्त्रात जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने उपासना करावी. उपासना म्हटलं तर कर्मच आहे. काहीतरी जिथे करायला लागतं ते कर्म आहे. पण हे जे कर्म आहे, तर ते ब्रह्मानुभवासाठी उपयोग. साधं कर्म पण उपयोगी आहे. कधी? जेव्हा आपण निष्काम करतो, वेदविहित करतो, म्हणजे सत्सद विवेक बुद्धीला स्मरून करतो, हे थोडक्यात साध्या शब्दात सांगायचं तर. कारण वेद काही आपल्याला कळत नाही. मग संतांनी सांगितलेल्या मार्गाने जेव्हा आपण जात असतो आणि जेव्हा आपल्या कधीही शंका आली ना, तर अतिशय सोपा उपाय आहे. आपण स्वतःला विचारायचं, आपल्याच मनाला विचारायचं, की हे जे आहे योग्य आहे का अयोग्य आहे. जर का आपण आपल्याला असं ट्रेनिंग दिलं, तर असं उत्तर येतं एका क्षणात. आणि ते जे उत्तर येतं ते बरोबर असतं. आपल्या बुद्धीने जे उत्तर येतं ते फार वेळा चुकायचा संभव असतो. पण आपल्या आतमध्ये निश्चित माहिती असतं की हे योग्य आहे का अयोग्य. त्या पद्धतीने आपण जर का निष्काम आणखीन कर्म करत गेलो, तर ते चित्त शांत करतात, शुद्ध करतात. निष्काम उपासना केली, मग काय देवाला मी एवढं करते तरी देव मला अजून देत नाहीये, इतकं मी नामस्मरण करते, पण मला जे हवंय ते अजून देत नाहीये, म्हणजे मग चित्त अशांत असतं. पण देवाजवळ जर का मी काहीच मागत नसले, तर चित्त शांत व्हायला मदत होते. म्हणून निष्काम कर्म, निष्काम उपासना हा परमार्थाचा पाया आहे. त्याच्याशिवाय आपण ज्ञानापर्यंत जाऊ शकत नाही. तरीच होई जे ज्ञाना अधिकार पात्र, तोपर्यंत नाही. म्हणून परंपरेने किंवा पायऱ्यांनी ही कर्म आणि उपासना ही परमार्थाला उपयुक्त आहे, अतिशय उपयुक्त आहे. पण तरी देखील शेवटी असं असतं की कर्मा वेगळे न व्हावे तरी देवास कासया भजावे. समर्थ विचार. म्हणजे कर्म कधीतरी सुटलं पाहिजे. सुटलं पाहिजे याचा अर्थ हे मला कर्तव्य आहे, हे मी केलं पाहिजे, नाही मला करायलाच पाहिजे, अशा पद्धतीचे जे विचार असतात ते थांबले पाहिजे. आपण गृहस्थाश्रमात आहोत, संसारात आहोत. कर्म आपल्याला टाळता येणार. पूर्वीच्या काळी ठीक होतं की कर्म सोडायचं म्हणजे सरळ सोडून वानप्रस्थाश्रमासाठी वनात जायचे किंवा संन्यास घ्यायचे. पण तिथे देखील कर्मत्याग म्हणता म्हणता जेवणाचे तरी कर्म करायला लागायचंच ना, भिक्षेचं कर्म करायला लागायचंच ना. जरी राहिला संन्यासी तरी 12 वाजता तोंडवासी. ते कधी चुकलेलं नाहीये. म्हणजे नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. म्हणून जे भगवंतांनी सांगितलेलं आहे की कोणालाही एक क्षणभर सुद्धा कर्माशिवाय राहता येत नाही. म्हणून कर्म जे आहे ते चुकणार नाहीये, पण कर्माची आसक्ती चुकते. कर्म जे मला केलंच पाहिजे, नाही हे माझं कर्तव्य आहे, हे माझ्याशिवाय होणारच नाही, अशा पद्धतीने जे आपण कर्म करतो, कर्तृत्व भावनेने करतो, ते पूर्ण सुटलं पाहिजे. समर्थ सांगतात की सकळ धर्म माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. म्हणजे आपलं आद्य कर्तव्य जे आहे, तर ते आपल्या ह्या स्वरूपाची प्राप्ती करून घेणार. त्याच्या पुढे इतर सगळी कर्तव्य गौण ठरतात.
याचा अर्थ ती करायची नाही तसं नाही, पण आपल्या अंतःकरणात त्यांना दुय्यम स्थान पाहिजे. मी हे केलंच पाहिजे, माझ्याशिवाय होणारच नाही वगैरे, हे सगळं बंद झालं पाहिजे. ठीक आहे, समोर कर्तव्य आहे, केलं, झालं, सफल झालं उत्तम, नाही झालं उत्तम. अशा पद्धतीने आपण मग कर्माकडे पाहायला शिकलं पाहिजे. हा विचार आहे, हा जो उपासनेचा म्हणजे कर्माचा हा विचार आहे, हा महत्वाचा आहे. आता हे परोक्ष ज्ञान जे आहे, तर तिथे श्रद्धा लागते आपल्याला. जेव्हा दृढ परोक्ष ज्ञान होतं, तर ती स्थिती म्हणजे जीवनमुक्तीच्या फार जवळची. दृढ म्हणजे संशयरहित परोक्ष ज्ञान. हो, हे असंच आहे. ज्या अर्थी गुरु सांगतायत, ज्या अर्थी वेद सांगतायत, त्या अर्थी हे असं असलंच पाहिजे, ही श्रद्धा आहे. आणखीन हे जेव्हा परोक्ष ज्ञान असं होतं दृढ, त्यानंतर अपरोक्ष ज्ञानाला वेळ लागत नाही. म्हणून श्रद्धा फार महत्वाची आहे. आणखीन श्रद्धा जर का असली, परोक्ष ज्ञान झालं, तर आपण मी ब्रह्म आहे अशा पद्धतीने विचार करायला लागतो. आणि जसजसा हा विचार अखंड करायला लागतो, निधिध्यासन त्याचं करायला लागतो, तर त्यावेळेस कधी आपण ब्रह्मरूप होतो हे आपल्याला कळत नाही, इतकं ते सहज ट्रान्झिशन आहे त्याच्यात. म्हणजे मी देहपासून मी देह नसणं शक्य आहे, मी ब्रह्म असणं शक्य आहे, मी ब्रह्म आहे, हे हळूहळू होत जात. आणि हा जो मी ब्रह्म आहे, हे जे अपरोक्ष ज्ञानाचा दृढ निश्चय होतो, तो जीवनमुक्तीचा निश्चय आहे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान जे म्हटलेलं आहे ते इथे येतं, आणि त्याच्यासाठी परोक्ष ज्ञान लागतं. आणखीन अपरोक्ष ज्ञानाचा सुद्धा अखंड विचार करायला लागतो, विवेक ठेवायला लागतो, नित्यानित्य विवेक, आत्मानात्म विवेक. आपण अनेक पैलू पाहिलात इतक्या काळात, तर तसाच हा महत्वाचा पैलू आहे की आत्मानात्म विवेक करावा. मी आत्मा आहे, हे सगळं अनात्म आहे, याचा माझा काय संबंध आहे? देह अनात्म आहे, काय संबंध आहे माझा? मी आनंद रूप असं आत्मतत्व आहे, सच्चिदानंद रूप आहे. हा विचार आतमध्ये पक्का राहिला पाहिजे. आणि ह्याला ध्यान असंच म्हणतात, चालतं बोलतं ध्यान आहे. हा जर का विचार कायम राहिला चित्तात, तर ते निधिध्यासन. आणि निधिध्यासन हे नामाच्या साह्याने करावं, अशा विचाराच्या साह्याने करावं, कसंही करावं, पण आपले विचार तिथे ठेवावे. जे माऊली म्हणतात ना की सटवीची ये राती, जेवी न विसंबी जेवाती, ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. पूर्वी ते बाळणपणानंतर 5व्या रात्री दिवा अखंड ठेवत असत, कारण सटवाई येते आणखीन बाळाच्या कपाळावरती त्याचं भविष्य लिहून जाते, आणि मग तिला दिसायला नको का नीट लिहायला, म्हणून दिवा ठेवायचा, अशी पद्धत होती. पण त्या ह्याच्यात जसं अगदी डोळ्यात तेल घालून दिवा सांभाळायचा, काही का कारण त्याच्या मागचं शास्त्रीय असेल, पण ते सांभाळत असत. आणखीन तो जसा अगदी सांभाळून करायचे, ठेवायचे दिवा सतत, तसा आपल्या अंतःकरणात ईश्वराचा निर्णय म्हणजे ईश्वर आहे, ते ब्रह्म मी आहे, हा निर्णय सांभाळायचा आहे आपल्याला. आणखीन ह्याला निधिध्यासन, तिथेच ध्यान आहे, त्या ध्यास जो आहे त्याच्यात ध्यान पण आहे. आणि यासाठी अखंड आपल्याला हे करायला लागतं. तिथे अजून कसं नाही होत, अजून कसं नाही होत, हे फार जणांचं फार वेळा ऐकलेलं आहे. कशासाठी हा विचार करायचा, कशासाठी हे वाट बघायची? अजून म्हणजे कधी? किती जन्म आपण अभ्यास करतोय. जर का तातडी केली, करावी तातडी परमार्थाची, म्हणून जे तुकाराम महाराज म्हणतात, तसं लवकर लवकर पावलं उचलली आपण, तर त्या लवकर उचललेल्या पावलांमुळे आपण गाठूही शकू. पण आपण आत्ता कुठे होत आपल्याला माहित नाही, म्हणून पावलं उचलणं हे आपलं काम. पण प्रत्यक्ष ते कधी साधताय याचा विचार करायचा आपल्याला कारण नाही. जेव्हा साधायचं तेव्हा ते साधणार आहे, बस एवढंच ठेवायचं. साधणारे हे नक्की आहे हा विश्वास ठेवायचा, आणि आपला जो अभ्यास असतो तो करत राहायचा.
अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. विषयातलं मन काढायचं. हे सतत करत राहिलं तर साक्षात्कार होतोच. पण नाही जर का झाला तर कुठेतरी काहीतरी अडथळा असला पाहिजे. त्याला प्रतिबंध असं म्हणतात. मग असा प्रतिबंध एखाद वेळेस प्रारब्धाचा असू शकतो, एखाद वेळे आपण कमी पावलं उचलली असा प्रतिबंध असू शकतो. पुढे बरेच प्रतिबंध दिलेले आहेत. पण ह्या जन्मात नाही तर पुढल्या जन्मात तरी येतो. कारण जे आपण करतो तर ते काहीही फुकट जात नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की जे कल्याणकृत, कल्याण म्हणजे परब्रह्म, तर तिकडे जाणारं जे काय आहे ते कधीही फुकट जात. जसं सगळीच कर्म त्यांना अमृत म्हणतात, कारण फळ दिल्याशिवाय ती जात नाही. तसंच हे जे आहे, आपण ज्या ठिकाणी होतो आदल्या जन्मी त्या ठिकाणापासून आपण पुढे जायला लागतो. काही काही लोकांना मृत्यूनंतर ऊर्ध्व मार्गाने नेतात. तो एक पर्याय सांगितलेला आहे शास्त्रामध्ये, उपनिषदात सांगितलेला आहे की त्यांना मृत्यूनंतर ब्रह्मलोकी नेलं जातं. विशेषतः उपासकांच्या बाबतीत हे सांगण्यात येतं. आणि ब्रह्मलोकात गेल्यानंतर ब्रह्मदेवाबरोबर अनेक भोग भोगत त्या वेटिंग रूम मध्ये, फर्स्ट क्लास पेक्षा VIP वेटिंग रूम आहेत, तर त्या वेटिंग रूम मध्ये सगळे भोग भोगल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेवाचं मरण येतं तर त्यावेळेस तो ज्ञानाचा उपदेश करतो आणि त्याच्यासह मोहमुक्त होतो. इथे लक्षात घ्यायचं की हे ज्ञानाचा उपदेश आहे. ज्ञानात एव तू कैवल्य. ज्ञानाशिवाय कैवल्य प्राप्ती म्हणजे परब्रह्म प्राप्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती होणार नाही. म्हणून आपण आता ज्ञानाचा विचार जो चाललेला आहे तो त्या दृष्टीने चाललेला आहे. आणखीन उपासनेच्या शेवटी देवाभक्त अखंड भेटी आहे, तिथे ज्ञान आहे. आता ह्या लोकात किंवा परलोकात ज्ञान होतं हे अगदी खरं आहे. पण मग मला ब्रह्मलोकातले भोग पाहिजेत असं जर का आपल्या मनात येत असेल आणि तरी देखील आपण मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे या पद्धतीने ध्यान करतोय, प्रयत्न करतोय, अशांना तोच प्रतिबंध असतो. ब्रह्मलोक प्राप्तीची इच्छा, तिथल्या भोगांची इच्छा, हाच त्याला प्रतिबंध होतो. आणखीन मग त्याला खरोखरीच तिथे जायला लागतं आणि ब्रह्मदेवास बरोबर तो मुक्त होतो. त्याला सत्य मुक्ती मिळत नाही, ताबडतोब मुक्ती मिळत नाही. म्हणून प्रारब्धाचा प्रतिबंध जो असतो तर तसाही काही वेळा असतो. हा विचाराचा प्रतिबंध झाला, हा वासनेचा प्रतिबंध आता सांगितला. पण क्वचित प्रारब्धाचा प्रतिबंध असू शकतो. म्हणजे काय असतं की प्रारब्ध कधी कधी असं मिळालेलं असतं की ते एका जन्मात सगळं भोगून संपत, कॅरीड फॉरवर्ड पुढल्या जन्मात असतं. मग असं जेव्हा असतं तर तेव्हा जरी अभ्यास कितीही केला तरी ह्या जन्मात मोक्ष मिळणार नाहीये. याला कारण प्रारब्ध शिल्लक आहे आणि ते मग पुढल्या जन्मात भोगायला लागतं. पण पुढल्या जन्मात मग त्याला तत्काळ मोक्ष मिळतो, कारण त्याची सगळी तयारी झालेली आहे. जसं वामदेवाचं उदाहरण देतात की जन्म व्हायची सुद्धा त्याला वाट पाहायला लागली नाही, तर त्याला गर्भातच, आईच्या गर्भात गेल्यानंतरच तिथे साक्षात्कार झाला. कारण गर्भात गेला म्हणजे जन्माचा आला ना क्षण, तर त्याच्यामुळे त्याला तिथेच ज्ञान झालं. इतकं त्याचं पूर्ण तयार झालेलं होतं. केवळ तो प्रारब्धाचा प्रतिबंध होता एका जन्माचा, म्हणून त्याला प्रत्यक्ष अनुभव आलेला नव्हता. पण गर्भात गेल्याबरोबर त्याला तो अनुभव आला. हे फार फार रेअर गोष्ट आहे, पण असं असू शकतं एवढं सांगितलेलं आहे. आता आधीच्या जन्मातलं अभ्यास जो असतो तो पुढल्या जन्मात कसा काय चालू राहतो याला उदाहरण दिलं. आपण शाळेत असताना वगैरे पाठांतर होतं आम्हाला. पुढे हल्ली मला वाटतं पाठांतर मुलांच्या बुद्धीला पेलणार नाही असं वाटायला लागलंय, बंद केलाय म्हणून मी ऐकलं, पण पाठांतर असायचे.
आणखीन पाठांतर जर का आज मी खूप प्रयत्न केला, झालं नाही, झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी आदल्या दिवशी केलेलं आठवत, ते विसरत नाही. दुसरं उदाहरण देते. आपण सायकल शिकतो. आता पूर्वी सायकल खूप चालवली, आता कित्येक वर्षात चालवली, पण तरी देखील जर का मी सायकलवरती बसायला गेले तर ते मला साधणार आहे निश्चितपणे. पोहणं, गाडी चालवणं, सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत, पोहणं पण अनेक टप्प्याटप्प्याने मी शिकले, पण दरवेळेस जिथे मी सोडलं होतं त्याच्या पुढं प्रगती होते. हे या लौकिक विद्यात पण. मग ह्या विद्येत नसणार आहे का? ब्रह्मविद्येत गेल्या जन्मात आपण जिथे सोडलं तिथेच पुढे आपण सुरू करतो. ज्या स्तरावरती आपण होतो त्या स्तरापासून आपण पुढे जायला लागतो. आणि म्हणून काहीही जे आपण करतोय, अगदी शेवट जरी आपल्याला बुद्धी झाली की नाही मला सोहम ध्यान करायचंय, फुकट जाणार. हे लक्षात अगदी ठेवायचं की कधीही फुकट जात नाही. आत्मानात्म विचार जो आहे तर तो सतत जर का आपण करत गेलो तर तो दृढ व्हायला लागतो. आणि जेव्हा तो परिपक्व होतो तेव्हा प्रत्यक्ष साक्षात्कार होऊ शकतो. साक्षात्कार झाला नाही तरी सुद्धा जीवन मुक्ती मिळते जेव्हा तो दृढ होतो, परिपक्व होतो तेव्हा. ध्यानाची परिपक्व अवस्था म्हणजे समाधी आहे. बाध समाधी जी आहे तिचं महत्व आपल्या निर्विकल्प समाधीपेक्षा जास्त आहे. निर्विकल्प समाधी छान आहे, आनंदाचा अनुभव येतो वगैरे, सगळं बरोबर आहे, पण बाध समाधी जी आहे त्याने अखंड माणूस प्रसन्न राहतो, अखंड आनंदात राहतो. कारण जगाचं सत्यत्व गेलेलं असतं, पूर्ण गेलेलं असतं. आणि म्हणून जगाचे परिणाम होत नाहीत. मी ब्रह्म आहे 100% खात्री आहे, मी आनंद रूप असते. तर त्याच्यामुळे त्या समाधीचं महत्व जास्त आहे. मग आता अनेक प्रकारे अभ्यास केला तरी पण साक्षात्कार झाला का नाही? प्रतिबंधांचं वर्णन केलं. 3 प्रकारचे प्रतिबंध सांगितले आहेत 38व्या श्लोकात. त्याच्यात आहे की भूतकाळातला, वर्तमान काळातला, आणखीन भावी काळातला, असे 3 प्रतिबंध सांगितलेले आहेत. मग हे प्रतिबंध दूर झाले तर आत्मज्ञानाचा मार्ग मोकळा होतो. अडथळ्याच्या शर्यती असतात ना, अडथळ्यांवरनं उडी मारून जायला लागतं तिथे. किंवा कुठलाही प्रतिबंध असला तरी तो दूर झाला. पूर्वी टीव्ही वरती यायचं प्रतिबंध, काहीतरी अडथळा आलेला म्हणून प्रक्षेपणाला, तो दूर केला की पुन्हा टीव्ही सुरू व्हायचा. सुरुवातीला जेव्हा टीव्ही आला होता ना तेव्हाची गोष्ट सांगते. आता सॅटेलाइट वरनं वगैरे येतं तेवढा प्रॉब्लेम येत नाही, पण पूर्वी असायचं. म्हणजे हे जे प्रतिबंध आहेत, इथे प्रतिबंध जे सांगितले आहेत ते भूत, भावी आणि वर्तमान. आता भूतकाळातला म्हणजे त्याला उदाहरण दिलेलं आहे. सोन्याचा साठा आहे, म्हणजे भरपूर धन आहे, पुरून ठेवलाय. तेथ बैसुनी उपवास करू की दरिद्री जिये म्हणून म्हटलेलं आहे माऊलींनी. म्हणजे तो माहीत जर का नसला तर दारिद्र्य भोगायला लागतं. तसं केवळ वेदार्थाचा अभ्यास करणाऱ्याचं होत. प्रत्यक्ष साधना न करता केवळ शब्दज्ञानाच्या मागे जे लागतात त्यांची तशी अवस्था होती. यास्काचार्यांनी म्हणजे निरुक्त ज्यांनी लिहिलं, निरुक्त नावाची टीका जी आहे ती ज्यांची आहे त्या यास्काचार्यांनी याच्यासाठी एक उदाहरण दिलंय की एक अमूल्य रत्न असलेली पेटी आहे आणि ती पेटी नदीत आहे. त्या पेटीवरती बेडूक बसला तर त्या बेडकाला त्या रत्नांचा किती उपयोग आहे, किती किंमत आहे. तसं होऊन जातं. केवळ शब्दज्ञान शब्दज्ञान शब्दज्ञान, डराव चालू असतं, पण त्याच्या पलीकडे त्या रत्नाचं अर्थ सार जे आहे, रत्न जे आहे त्याचा त्याला उपयोग होतो. आता भूतकाळातल्या प्रतिबंधाचं उदाहरण देत आहे की एक माणूस होता, तो भिक्षू झाला, म्हणजे संन्यास त्याने घेतला.
पण त्याचं एकीवरती प्रेम होतं. आणखीन त्या प्रेमाच्यामुळे तो ध्यान करायला लागला, तर त्याला परत परत ती स्त्री आठवायची. श्रीगुरूंच्या लक्षात आलं की अभ्यास करतोय, सगळं करतोय, पण तरीही काहीतरी प्रतिबंध आहे. त्यांनी सगळी माहिती विचारून घेतली, माहिती काढली त्याची, आणि मग त्याला सांगितलं की तुझ्यात जे तत्व आहे तेच तिच्यात पण आहे. तेव्हा तिच्यातलं तू तत्व बघ आणि त्याप्रमाणे ध्यान करायला. मग त्याला ते साधून गेलं. म्हणजे त्याचा तो भूतकाळातला प्रतिबंध जो होता, भूतकाळातल्या प्रेमाचा जो प्रतिबंध होता, तर तो तत्व विचाराने अशा पद्धतीने दूर केला श्रीगुरू. आता ह्या जन्मातला प्रतिबंध तो कुठला आहे? तर विषयांची आसक्ती, बुद्धिमांद्य, कुतर्क, आणखीन विपरीत जो तत्वज्ञान आहे, जो विचार आहे, त्याच्याबद्दल दुराग्रह. ते 4 त्याच्यात सांगितलेले आहे. एकेकाचा विचार करू आपण. की विषयांची आसक्ती म्हणजे जेव्हा कुठच्याही अनेक या भोगांची म्हणूया विषयांच्या मागे जेव्हा मन होत, तर तेव्हा ते मोकळं राहत नाही ध्यानाला. तेव्हा ते विचाराला, अभ्यासाला मोकळं राहत. विषय भोगू नयेत असं नाहीये, पण त्यांचा विचार करू, त्यांच्या मागे धावू नये. सारखा जर का आपण त्यांचाच विचार करत राहिलो तर कधी आपल्याला वेळ मिळणार आहे? विषयांचा केव्हाही संग बरा नाही, विषयी जे त्यांचाही संग बरा नाही. याला कारण जे विषयात रमणारे असतात, खाओ पिओ जिओ, त्यांचा बोलण्याचे विषय तेच असतात, त्याच्या पलीकडे ते जात नाही. आणि असं असल्यामुळे आपल्याला सुद्धा ते विषय ऐकायला लागतात, त्याच्याच बद्दल चर्चा करायला लागते, आपण पण आवडीने करायला लागतो. म्हणजे तो जो संघ आहे, तर त्या संघाच्यामुळे त्याच सगळ्या संस्कार आपल्या बुद्धीवरती होत राहतात, ज्याला वासना म्हणतात. म्हणून विषयांची आसक्ती ही बाजूला केलीच पाहिजे. त्याला वैराग्य म्हणतात. विषय भोगाला कोणीही नाही म्हटलेलं नाहीये, पण ते पाहिजेतच या चला नकार. प्रारब्धात असतील ते मिळणार आहे, ते आनंदाने भोगावेत. वाकडं तोंडाने सुद्धा नको, नाईलाजाने सुद्धा नको, आनंदाने भोगावेत. पण ते मला पाहिजेतच, माझं त्यापासून अडतं, असं आलं की वैराग्य मार खातं. म्हणून वैराग्य हे अतिशय गरज आहे, आणि ते कमवण्यासाठी शम दम उपरम वगैरे यांची आवश्यकता असते. मोठ्या प्रयत्नपूर्वक मनाला विषयांपासून दूर करायला लागतं, इंद्रियांना विषयांपासून दूर करायला लागतं. जोपर्यंत आपल्याला ते साध्य होत नाही तोपर्यंत हे करायलाच लागतं. तेव्हा ती आसक्ती आपली कमी व्हायला लागते, वैराग्य हळूहळू यायला लागतं. वैराग्यापरते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, समर्थ सांगतात. दुसरा आहे तो बुद्धिमांद्य आहे. बुद्धिमांद्य म्हणजे वेदांताच्या सूक्ष्म प्रक्रिया असतात अनेक. तत्वज्ञान ते सूक्ष्म आहे, पण ते बुद्धीत येत. याला कारण त्याची बुद्धी सूक्ष्म झालेली नाही. का नाही झालेली? सतत स्थूल विषयांच्या विचारात असते, म्हणून सूक्ष्म झालेली नाही. दुसरं कारण, पापाचं आधिक्य असलं तरी देखील बुद्धीला सूक्ष्म व्हायला वेळ लागतो. बुद्धी स्थूलात रमणारी असते. म्हणून बुद्धिमांद्यामुळे पण ह्या तत्वज्ञान कळू शकत नाही. मग त्याला काय उपाय आहे? परत अभ्यास. अभ्यास हा अनेक गोष्टींना उत्तर आहे. बुद्धिमांद्य दूर करण्यासाठी सुद्धा अभ्यास हेच, नामस्मरण हे आहे. नामस्मरण म्हणजे अभ्यासच आहे. म्हणजे परत परत वाचा, परत परत विचार करा, परत परत नाम घ्या. असं जेव्हा आपण करत राहतो तेव्हा ती बुद्धी हळूहळू तिला धार यायला लागते, ती सूक्ष्म व्हायला लागते. जी बुद्धी व्यवहारात अतिशय तेज असं म्हणू, ती परमार्थात तेज असेल असं सांगता येत नाही. परमार्थातलं जे तत्वज्ञान आहे ते त्या बुद्धीला आकलन होईल असं सांगता येत नाही. याला कारण ती स्थूलात रमलेली स्थूल बुद्धी असते.
आणि परमार्थातली जी बुद्धी असते ती सूक्ष्म असते, सुईच्या अग्राच्या सारखी सूक्ष्म लागते तिथे. आणि त्याचं आता म्हटलं तसं तशी सूक्ष्म करण्यासाठी अभ्यास हा एकमेव उपाय आहे. त्या अभ्यासात सगळं येत. आता जे म्हटलं की तत्वचिंतन येते, पूजा अर्चा किंवा अशा पद्धतीची उपासना येते, मनापासून केलेली, मात्र शास्त्र शुद्ध केलेली, नामस्मरण येतं. ह्या सगळ्या अखंड उपायांनी त्या बुद्धीला सूक्ष्मत्व यायला लागतं, बुद्धिमांद्य कमी कमी व्हायला लागतं. तिसरं आहे ते कुतर्क. कुतर्क म्हणजे श्रुतीच्या विचाराला सोडून केलेला तर्क, चुकीच्या बाजूला केलेला तर्क. तर्क हे दुधारी हत्यार आहे, ते आपण कसंही वापरू शकतो. ज्यांना असा कुतर्काचे उदाहरण पाहिजे असतील त्यांनी ब्रह्मसूत्र वाचावं. विशेषतः दुसरा अध्याय जो आहे ब्रह्मसूत्राचा, त्यातले पहिले 2 पाद त्यांचा अभ्यास करावा. म्हणजे तर्क कसा करायला लागतो आपल्याला, आणखीन एका तर्काने दुसरा तर्क कसा खोडता येतो हे त्याच्यात फार आपल्याला लवकर कळतं. आणि मग कुतर्क अजिबात करू नयेत. ज्या अर्थी मला दिसत नाही त्या अर्थी नसलंच पाहिजे. एकदा एक ह्याच्यावरती व्हॉट्सअपवरती पोस्ट आली होती. एक मोठा माणूस पोरांना सांगत होता की देव वगैरे काही नाही, तुम्ही काय देव देव म्हणताय. मुलांनी विचारलं का नाही, तो म्हणाला तो दिसत नाही म्हणून. त्याच्यावरती प्रश्न केला त्यांना की तुमची बुद्धी दिसते का, अमुक दिसतं का, तमुक दिसतं का. त्यांनी नाही म्हणून उत्तर दिलं नॅचरली. म्हणजे मग ती नाहीच का. तसं आहे की आपल्याला विश्वास ठेवून श्रद्धापूर्वक जेव्हा आपण असा अभ्यास करायला लागतो, तो तर्क जो आपण जीवब्रह्मैक्याला अनुकूल करायला लागतो, तर तेव्हा हा कुतर्क नावाचा दोष दूर होतो. मनात जरी कुतर्क आले तरी त्या योग्य तर्काने त्यांना आपण दूर केलं पाहिजे. जर का आपल्याला जमलं नाही तर आता म्हटलं तसं ब्रह्मसूत्राचा अभ्यास करायला हवा. तिथे आपले सगळे कुतर्क दूर केलेले दिसते. आपल्या मनात सुद्धा येणार नाहीत असे तिथे तर्क मांडलेले आहेत, आणखीन त्याचं खंडन केलेलं आहे. म्हणून कुतर्क जो आहे तो एक मोठा दोष आहे की जो आपल्याला श्रद्धेला आपल्या सुरुंग लावतो, आणखीन आपल्याला ज्ञान होऊन देत नाही. चौथा जो आहे वर्तमान प्रतिबंध, त्याला विपरीताबद्दल दुराग्रह म्हणतात. विपरीत म्हणजे काय की जे सत्य नाही ते, म्हणजे प्राण म्हणजे ब्रह्म आहे, मन म्हणजे ब्रह्म आहे, देह म्हणजे ब्रह्म आहे, हे विपरीत. आणि नाही तसंच असलं पाहिजे असं जेव्हा मी दुराग्रह ठेवते तर त्यावेळेस सत्याची वाट बंद होते. म्हणजे जेव्हा चुकीची समजूत जी आहे तीच मी घट्ट धरून ठेवते, कोणाचं काही ऐकायला तयार होत, त्यावेळेस आत्मज्ञानाचा रस्ता पूर्ण बंद होऊन जातो. म्हणून हे प्रतिबंध जे आहे तर हे दूर करायलाच हवे, त्याच्याशिवाय आत्मज्ञान शक्य नाहीये. या विपर्ययाचा सुद्धा जो बाकीच्याच आपण पाहिलं की कुतर्क जो आहे तर ते मननाने म्हणजे ब्रह्मसूत्रांनी गुरुमुखातनं श्रवण करायचं, त्याचं मनन करायचं, ब्रह्मसूत्रासारखे ग्रंथ अभ्यासायचे. आणखीन श्रवण मनन, आणखीन हे निधिध्यासन. विपर्यय जो आहे तर तो निध्यासनाने दूर होतो. नाही हे असं असलंच पाहिजे, असलंच पाहिजे, ब्रेन वॉशिंग म्हणा हवं तर त्याला. पण ह्या पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो, शास्त्र शुद्ध अभ्यास करतो, आणि नाही हे बरोबर आहे असं असायला शक्य आहे, अशा यांनी आपण हळूहळू तो विपर्यय आपला दूर जातो. म्हणजे हा जो ह्या जन्मातले प्रतिबंध आहेत, वर्तमान प्रतिबंध आहेत, ते ह्या पद्धतीने आपल्याला दूर करता येतात. आगामी प्रतिबंध आहेत. आगामी प्रतिबंध म्हणजे जो प्रारब्ध प्रतिबंध म्हणता ना की आणखीन जन्म देणारं प्रारब्ध शिल्लक, एका जन्मात ते संपलं नाही, कॅरिड फॉरवर्ड पुढल्या जन्मात होतं. तर त्याच्यामुळे ते जे प्रारब्ध आहे ते शिल्लक असेपर्यंत ज्ञान होणार नाही, म्हणून तो आगामी प्रतिबंध. वामदेवाचं आपण पाहिलं त्याच्याबद्दल.
पण केलेला विचार व्यर्थ जाणार नाही हे नक्की आहे. आपल्याला गीतेमधले जे श्लोक होते ना, तर ते इथे त्यांनी घेतलेले आहेत. अर्जुनाने जे विचारलं होतं की कां गती कृष्ण गच्छती, कोणाची? ज्याने अभ्यास करायला सुरुवात केली आहे पण ज्याचा अभ्यास अर्धवट राहिला, आणखीन त्याला मृत्यूने गाठलं, मग अशाची गती काय होणार? त्याच्यावरती भगवंतांनी सांगितलं होतं की शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते अथवा योगिनाम एव कुले वगैरे हे सांगितलेलं होतं भगवंतांनी. तर हा जो योग भ्रष्ट आहे त्याच्याबद्दलच असं म्हटलेलं आहे की जेव्हा कामना शिल्लक असतात, वासना शिल्लक असतात, इच्छा शिल्लक असतात, तर त्यावेळे तो शुची नाम श्रीमताम गेहे जन्म घेतो. कारण तिथे त्याच्या इच्छा पूर्ण होण्याची व्यवस्था असते. श्रीमंत आहे पण शुची आहे हे लक्षात घ्यायचं, कारण हा अभ्यास करतोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो अभ्यास आहे ना, तर अभ्यास आपण गेल्या जन्मीचा जो आहे तो अभ्यासच आपल्याला ह्या जन्मात पुन्हा अभ्यासाला भाग पाडतो, सक्तीने आपल्याला तिकडे ओढून घेतो. हे घडतं, हे पाहिलेलं आहे. हे खरोखरी असं घडतं. अभ्यास गेल्या जन्मात केला होता आणि ह्या जन्मात अनावर इच्छा होते पुन्हा अभ्यास करण्याची. याला कारण तो अभ्यास परत आपल्याला ओढून नेतो. तो कधीही फुकट जात नाही. आणखीन ज्यांना इच्छा राहिलेली आहेत तर त्यांना त्या इच्छा पूर्ण होतील अशा घरात जन्म मिळतो. विरक्त जो असतो तर त्याला योगिनाम एव कुले भवती धीमताम, बुद्धिमान योग्यांच्या कुळात जन्म मिळतो. आणि हा दुर्लभ आहे, कारण विरक्त असला आणि योगभ्रष्ट म्हणजे अगदीच त्याचं थोडं उरलेलं आहे, वैराग्य मिळालेलं आहे, अभ्यास करतोय पण तरी त्याला मृत्यूने गाठलं, अशी जी परिस्थिती आहे, तर त्यामुळे त्याचा जन्म जो होतो तर तो जिथे केवळ अभ्यासाला अनुकूलता मिळेल अशा ठिकाणी होतो. त्याला कामना नसतात, त्यामुळे त्या पूर्ण होण्याच्यासाठी श्रीमंती वगैरे असायची काहीही गरज नसते. म्हणून त्या योग्याची परिस्थिती कशी असेल ते प्रारब्धानुसार त्याच्या. पण परिस्थिती गरीब असू शकते, श्रीमंत असू शकते, कशीही असते, पण तो योगी असतो, बुद्धिमान असतो, अशांच्या कुळात त्याला जन्म मिळतो. हा दुर्लभ जन्म आहे. याला कारण असं आहे की असे मुळात इतक्या स्थितीला गेल्यानंतर पूर्ण न होता मृत्यू पावलेले कमी असतात. वैराग्य संपन्न आहे, विवेक संपन्न आहे, अशाने अभ्यास थोडासा कमी झाल्यामुळे त्याला जन्म असे कमी असतात लोक. आणि म्हणून हा जन्म दुर्लभ आहे अशा पद्धतीचा. पण त्याची ही साधना जिथे थांबली होती गेल्या जन्मात तिथूनच ते पुढे सुरू होते. त्याला परत आधी मागे जायला लागत नाही. तो गणितात होतं ना काळकाम वेगाच्या, भिंतीवरचा सरडा 4 पावलं वर जायचा आणखी 2 पावलं मागे यायचा, किती वेळात पोचेल, अशा पद्धतीने तो जात नाही. तो जो जातो तो 4 पावलाच्याच पुढे जायला लागतो, परत 2 पावलं मागे येत नाही. मग त्याचा जोराचा अभ्यास होतो, कारण गेल्या जन्मीचा जो असतो तर ते जरी त्याला स्मरण नसलं तरी त्याची बुद्धी अचूक तिथे अभ्यास करायला लागते, अचूक प्रयत्न करायला लागते. हे जर का ब्रह्मस्वरूपाची आवड मनात असली तर हे आपोआप होते. विषयाची आवड असली तर तो विषयांकडे आपोआप ओढला जातो. म्हणजे आपण काय मनात ठेवतोय कायम त्याच्यावरती पुढच्या जन्मात देखील काय होणार हे अवलंबून असतं. ह्या जन्माचं तर अवलंबून आहे. आणखीन ब्रह्मलोकाच्या प्राप्तीचा पण एक प्रतिबंध मी आधीच सांगितलेला आहे की अशाला क्रममुक्ती मिळते म्हणून. ब्रह्मदेवाच्या बरोबर ब्रह्मलोकातल्या भोगांची ज्याला इच्छा आहे तो ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतो. पण याच्याच बरोबर आता इथे दिलेलं नाहीये, पण शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मलोकात गेलेले सुद्धा सगळे मुक्त होतील असं नाही. तेवढा अधिकार असला तरच ब्रह्मदेव त्यांना उपदेश करून मुक्त होतो, नाहीतर बाकी स्वर्ग लोकात जसं आहे क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती,
तीच अवस्था ब्रह्मलोकात गेलेल्यांची पण असते, त्यांना देखील पुढला जन्म असू शकतो. म्हणजे क्रममुक्ती म्हणजे तिथे गेल्याबरोबर मुक्त होणारच नक्की असं नाहीये. आणि ज्या अर्थी हे शंकराचार्यांनी सांगितलंय, त्यांनी उपनिषदांच्या आधाराने सांगितलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला 100% विश्वास ठेवायला हवा. आणि मुख्य म्हणजे काय, साधकांनी ब्रह्मलोक मी ह्याचे विचारच करू नये. येची दही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हे जास्त महत्वाचं आहे. या पद्धतीने जायला पाहिजे. तर आपण ठीक आहे. नाही तर जर का आपण स्वर्ग आणि ब्रह्मलोकने असे विचार करायला लागलो तर तो प्रतिबंध आला की नाही? प्रतिबंध तिथे आलाच आपोआप. त्याची आपल्याला काहीही गरज नाहीये. जर का मुमुक्षुत्व तीव्र असलं तर ह्याच देहात असताना मुक्तीचा सोहळा भोगू म्हटलेले, सोहळा म्हटलाय, आनंद सुद्धा नाही म्हटलेलं, तो भोगू म्हटलेला. तेव्हा त्याच्याबद्दल आपण विचार ठेवावा आणि बाकी विचार सोडून द्यायचे. मग पुढे म्हटलेलं आहे की 53व्या ह्याच्यात की जो पापी असतो अतिशय, तो तत्व विचाराचा द्वेष करतो. नुसतं हे नाही तर द्वेष करतो. याला म्हटलेलं आहे पहा, कठोपनिषदात पण आहे, गीतेत पण आहे की आश्चर्य वक्ता कुशलस्य एव म्हणून म्हटलेलं आहे. असा सांगणारा, ब्रह्मज्ञान सांगणारा वक्ता दुर्लभ आहे, ते ऐकणारा श्रोता दुर्लभ आहे, आणि तो अनुभव घेणारा त्याहून दुर्लभ आहे म्हणून सांगितलेलं आहे. दोन्ही मध्ये सांगितलेलं आहे. पण ही तत्व जिज्ञासा अंतःकरणात निर्माण होण्यासाठी जे पूर्वपुण्य, शुद्ध पुण्य आवश्यक असतं ते बऱ्याच जणांना नसतं. आणखीन मग तो तमोगुण तिथे जास्त आहे, रजोगुण जास्त आहे. रजोगुण तमोगुण हे प्रतिबंधच आहेत. आणि मग अशांना परमार्थशास्त्राचं ऐकण्याची सुद्धा इच्छा होते. आणि ही जी इच्छा आहे ही सत्वगुणामुळे होते. पण जर का अशा पद्धतीचा असला माणूस तर त्याला ती इच्छा सुद्धा होणार नाही. आणि ती इच्छा होऊ नये यासाठी त्याची प्रकृती जी असते ती जन्मतःच रजोतमो प्रधान असते. पण एक लक्षात घ्यायचं की जर का इच्छा झाली तर त्याला सुद्धा सत्वगुण वाढवून अभ्यास करता येतो. त्याने तसंच राहिलं पाहिजे असं काहीही नाहीये. या बाबतीत क्रियमान स्वातंत्र्य आहे आणि तो नक्की तसा अभ्यास करू शकतो. मग आता पुढे एक विचारलेलं आहे की बुद्धी तीव्र नाहीये, पण एक मिनिट, मी पान उलटलं की काय, नाही ठीक आहे. मुमुक्षू आहे पण बुद्धी जरा स्थूल आहे, कमी आहे, असं असलं तर तशाने काय करायचं? त्यांनी निर्गुण उपासना म्हणजे ब्रह्मोपासना करावी म्हणून शास्त्र सांगतं. म्हणजे ती कशी काय शक्य वाटते? मला बुद्धी नाही, मी निर्गुणाची उपासना करायची, हे कठीण आहे निर्गुण उपासना. पण त्याच्यासाठी सांगितलेलं आहे की आप्तवाक्य श्रीगुरूंच्याकडनं उपदेश घ्यायचा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपासना करत राहायचं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे निर्गुणाचा विचार करायचा. निर्गुणाचा विचार म्हणजे ब्रह्म असं आहे, मी ब्रह्म आहे, एवढा जरी विचार सतत करत राहिलं, ब्रह्माचा विचार करत राहिलं, तरी देखील त्याला ते ज्ञान होऊ शकतं. म्हणजे मुळात बुद्धी कमी आहे, साधन कमी आहेत असं असलं तर त्यांनी ब्रह्माची ह्या पद्धतीने उपासना करावी. आणि अशी जर का उपासना त्याने केली तर त्यालाही ज्ञान होऊ शकतं. म्हणजे काय आम्हाला कळतच नाही, आम्हाला जमणार नाही, अशा पद्धतीने जे म्हणतात त्यांनी ते विचार सोडून द्यावे. अगदी चुकीचे विचार आहेत. जमणार नाही असं कोणीही नाही. प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला ते कळत नाही खरंच आपल्याला जमणार आहे की नाही. आणि खरं सांगायचं तर ह्या बाबतीत प्रयत्न हे एकमेव साधन आहे. अखंड प्रयत्न हेच साधन आहे. तिथे होणार नाही, जमणार नाही असं कुठल्याही जीवाला नाही.
सगळे जीव, सगळी माणसं याचे अधिकारी आहेत या शास्त्राचे, ह्या जीव ब्रह्मैक्याचे, ह्या ज्ञानाचे सगळे जण अधिकारी आहेत. आणि म्हणून ज्याला इच्छा आहे त्यांनी अवश्य अशा पद्धतीने जावं. ज्या पद्धतीने निर्गुणाची उपासना सांगितलेली आहे, कशी आहे ती, काय पद्धतीने आहे, की ब्रह्म कसं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे, अखंड एकरस वगैरे जे आहे तसा विचार करायचा. आता ब्रह्म नित्य आहे, ते जाणार नाहीये असा विचार मंदबुद्धीला पण करता येईल. त्याच्यात काय अशक्य आहे? सहज शक्य आहे, कोणालाही हे शक्य आहे. म्हणून अशा पद्धतीने विचार जरी बुद्धी कमी असली तरी देखील करता येतो, हे इथे सांगितलेलं आहे. म्हणजे मोठं आश्वासन आहे की मला जमणार नाही, माझी बुद्धी कमी आहे, माझं शिक्षण कमी आहे वगैरे, हा विचार अतिशय चुकीचा आहे. हे कोणालाही जमण्यातलं आहे. म्हणून सगुणाचं चिंतन जसं कोणालाही करता येतं, पूजा करता येते. अगदी लहान मुलं सुद्धा खेळताना करतात की नाही. काही काही मुलं दगड मानतात, आणखीन त्याची देव म्हणून पूजा करतात, किंवा एखादी मूर्ती मागून घेतात, आणखीन त्याची देव म्हणून पूजा करायला लागतात. म्हणजे लहान बालबुद्धी त्यांच्या पद्धतीने ते पूजा करत असतात, मोठ्यांची बघतात त्याप्रमाणे पूजा करतात. मग आपल्याला न जमायला काय झालंय? थोडीशी बुद्धी कमी असली तरी देखील जसं सगुणाचं आपण करू शकतो त्याच पद्धतीने निर्गुणाचा ब्रह्म कसं आहे हे ऐकायचं आणि त्या पद्धतीने त्याचा विचार करत राहायचा. असा हा जरा कमी बुद्धी असलेल्याच्यासाठी सुद्धा सांगितलेला आहे. आणि ह्याला मग पुढे विचार केलेला आहे की मन आणखीन बुद्धी, वाणी यांनी व्यक्त न होणाऱ्या ब्रह्माची उपासना कशी करता येईल असा प्रश्न. जे वाणीने बोलता येत नाही, मन जिथपर्यंत पोचत नाही, अशा ब्रह्माची कशी उपासना करता येईल असा जर का म्हटलं तर मग मन आणखीन ब्रह्म यांनी न कळणाऱ्या ब्रह्माचं ज्ञान तरी होणार आहे का? आपण तर म्हणतो की ब्रह्माचं ज्ञान शक्य आहे. जिथे त्याचं ज्ञान शक्य आहे तिथे त्याची उपासना पण शक्य आहे, हे लक्षात घ्यायचं. उपासनेला अनुसंधान किंवा मगाशी निधिध्यासन हा शब्द वापरला, ते सगळ्यात अंतरंग अतिशय महत्वाचं साधन आहे. आणि 24 तास ते टिकलं पाहिजे अनुसंधान, त्याच्याशिवाय होत नाही. अखंड त्याचा ध्यास लागला पाहिजे मनात, तेच सारखं पाहिजे. आणि ते जेव्हा आपण सारखा विचार करायला लागतो तेव्हा कधीतरी होऊन जातं, पटकन होऊन जातं. वृत्तीने आपल्याला ते जाणता येत नाही, आपण पाहिलंय कुठस्थ दीपात आपण विचार केलेला आहे की तिथे फलव्याप्तीने म्हणजे वृत्तीच्या साह्याने म्हणजे बुद्धीच्या साह्याने आपण ते जाणू शकत नाही. ज्यावेळी अनुभव येतो तर त्यावेळेस ते चिदाभास निवृत्त होऊन जातो, फलव्याप्ती नाहीये तिथे. वृत्ती व्याप्ती म्हणजे तिथे कॉन्सन्ट्रेशन केलं की जीव म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार संपूर्ण त्याच्यात विलीन होऊन जातात. आपण बघितलेलं आहे हा विचार. पण त्याची उपासना तरीही करायला लागते की ते अतींद्रिय आहे, ते नित्य आहे, ते शाश्वत आहे, ते नाही अशी जागा नाही. हीच त्याची उपासना आहे. त्याच्या उपासनेचं स्वरूप असं असलं म्हणजे ह्याला उपासना का म्हणतात? ते अखंड मनात आहे की नाही, म्हणजे माझ्या जवळ आहे की नाही सारखं. उपासनेची व्याख्या पाहिली आपण की तेलाच्या धाराप्रमाणे अखंड तो विचार. मग सोहम साधना केली काय, किंवा त्या ब्रह्माचा विचार केला काय, किंवा दैवताचा ब्रह्म म्हणून विचार केला काय, कुठल्याही पद्धतीने विचार केला तरी अखंड तो विचार मनात राहणं हे महत्वाचं. निधिध्यासन म्हणतात त्याला, अनुसंधान म्हणतात. अनु म्हणजे मागोमाग येणार, संधान म्हणजे जोडलेलं. त्याच्याशी आपण अखंड विचाराने जोडणं ही उपासना आहे, ही खरी उपासना आहे. आणखीन उपासना केवळ सगुणाची होते असं नाही, ही निर्गुणाची सुद्धा होते, ती विचाराची उपासना. निर्गुणाची उपासना म्हणजे विचाराची उपासना
मी सॉरी, हे थांबवा आता 1 मिनिट. मी म्हणजे वेळ झालेली आपली. एक कुठला तरी मला फोन येतोय, तो मी बंद करते पहिला. सॉरी. हरिओम. कोणाला काही प्रश्न असले तर विचारू शकता. आपली वेळ झालेली आहे तशी. ध्यान सगुणातच असतं ना, निर्गुणाचा विचार असतो? ध्यान सगुणातच असतं ना, का निर्गुणाचा विचार असतो ना? हो, विचार असतो. म्हणजे त्यालाही आपण निधिध्यासनच म्हणतो. बरोबर आहे ना? हा ताई, हा बरोबर. म्हणजे निर्गुणाचा सतत विचार हेच ध्यान असतं. सतत विचार. असंच मी हो, सतत विचार ही हेच त्याची ध्यान. उपासना आहे. उपासना आहे. हा, उपासना. आणि त्याच्याकडे सतत लक्ष राहणं, अनुसंधान राहणं म्हणजे एक ध्यानाचाच प्रकार ना तो. अखंड. अनुसंधान राहणं याला निधिध्यासनच म्हणतात. हो हो. अनुसंधान हे फार महत्वाचं असतं. अखंड निधिध्यासन म्हणा, किंवा म्हणजे ज्ञानाच्या बद्दल त्याला हे म्हणतात, काय निधिध्यासन, आणखीन अनुसंधान सगुणाच्या बाबतीत, किंवा उलट असेल, काही असलं तरी काही फरक पडत नाही. दोन्ही एकच आहे ते. मध्ये एक वाक्य असं सांगितलं की साक्षात्कार जरी झाला नसला तरी तो म्हणजे उपासना करून मुक्त होतो असं. होय. तर त्याच्याबद्दल जरा सांग की साक्षात्कार याचा अर्थ उपासना. असा आहे की साक्षात्कार म्हणजे मी वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती जे आपण पाहिलं ना, की म्हणजे थोडक्यात समाधीचा अनुभव नसला, निर्विकल्प समाधीचा जरी अनुभव आला नाही, तरी सुद्धा मुक्ती मिळते, जीवनमुक्ती. जेव्हा जग बाधित होतं, देह बाधित होतो, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती जाते. आपल्याला हे माहिती आहे ना की ग्रंथी ज्या आहेत, गाठी ज्या आहेत, ज्या आपल्याला बांधतात, आणखीन ज्या आपल्याला बंधनात ठेवतात म्हणतो आपण, तर त्या कुठल्या कुठल्या आहेत? देह तादात्म्य, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व, ह्या मुक्त गाठी आहेत. मग ह्या जेव्हा विचारांनी नाहीशा होतात, तर त्यावेळेस बंधन सुटलंय की नाही? आणखीन बंधन सुटलाय म्हणजे जरी आपल्या मी ब्रह्म आहे हे जर का आतमध्ये खात्री असली 100%, तर निर्विकल्प समाधी न लागता सुद्धा त्याला जीवनमुक्तच म्हणावं. हे आपण तृप्तिदीपात पाहिलं होतं. अशी व्यक्ती जगताना शांत राहत असेल. होय, कारण त्याचा काय म्हण देह तादात्म्य आणि जगत सत्यत्व हे गेलेलं, त्यामुळे परिणाम होण्याचं काही कारणच नाही. पण असं म्हणायचं नाही की जी शांत असते ती मुक्त असते, असं नाही. हे बरोबर आहे. नाटक करून शांत राहता येतं. आणि क्वचित जीवनमुक्त सुद्धा तापट असू शकतात, हेही लक्षात घ्यायचं. पण सगळ्या बाजूला ते
ह्याने बघू शकतात, साक्षीत्वाने बघू शकतात. आणि ते स्वभाव नाही त्याचा, म्हणजे तो ते नैमित्तिक असू शकेल. हो, नैमित्तिक असू शकतात. प्रतिक्रिया स्वभाव नैमित्तिक नाही म्हणजे अगं सदृशन चेष्टते स्वस्यात प्रकृतीर ज्ञानवान अपि. हम्म, गीतेतही सांगितलंय हम्म, की आपापल्या स्वभावाप्रमाणे ज्ञानवान सुद्धा वागतो. त्यालाही आवडीनिवडी असतात. तोही क्वचित तापट असू शकतो. आपल्याला माहिती आहेत काही काही संत जे तापट होते. हम्म, हम्म, हम्म. म्हणून हा स्वभाव प्रत्येकाची प्रकृती असते, त्याप्रमाणे तो ज्ञानवान देखील वागतो. त्यांनी असंच वागलं पाहिजे असं काहीही नियम नाहीये, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मावशी श्वेता बोलते. मावशी, मला विचारायचं होतं, मग आत्मनिवेदन म्हणजे एक्झॅक्टली कसं, म्हणजे काय काय आत्मनिवेदन? ओ आत्मनिवेदन म्हणजे मीच निवेदन, मी जो आहे म्हणजे अहंच, ज्याला देहतादात्म्य वगैरे आपण म्हणतो ना, ते तिथे गेलेलं असतं. समर्थांनी आत्मनिवेदनाचं फार छान 3 सांगितलेले आहेत स्टेजेस. माहिती आहेत का? नाही मावशी. मग ते कसं आहे, पदार्थ म्हणे काया वाचा जड आत्मनिवेदन, हा, सकळ करता तो जगदीश प्राणी मात्र त्याचाच अंश चंचल आत्मनिवेदन, आणि मुख्य जे आहे ते ठावची नाही चंचळाचा तेथे आधी मी तू कैचा, हा निश्चळ आत्मनिवेदन. म्हणजे सगळं जग माईक आहे हे त्याच्यात आपला निश्चय झालेला असतो. ठावची नाही चंचळाचा म्हणजे जग पण नाही, आणखी जग बनवणारा ईश्वर पण नाही, जे आहे तर ते सगळं परब्रह्मच व्यापून आहे सगळीकडे, ज्याला अमृतानुभवात जग हे वस्तुप्रभा म्हणून म्हटलेलं आहे. ओके. जशी मग सूर्याची प्रभा त्याच्याहून वेगळी नसते ना, तसं जग हे ब्रह्माहून वेगळं नाही. हा अनुभवाची गोष्ट आहे, ही साधनेची गोष्ट नाही. म्हणजे मुक्तावस्था म्हणजे आत्मनिवेदन ती स्थिती आहे का? होय, आपण असं निवेदावे. आपण असं नाही. हो, निवेदन म्हणजे देणं, बरोबर. सांगणं नाहीये केवळ तिथे. अच्छा. माझा वेगळं अस्तित्व नाहीस करणे. देहाने जरी वेगळी असले तरी देखील मी ब्रह्म आहे ही खात्री होणं. ओके, चालेल. ओके, धन्यवाद मावशी. काही आहे प्रश्न? की थांबायचं? ताई, सतत सतत अनुसंधानात राहायचं आहे. हो, पण मला काही कर्म करताना त्यावेळेस माझं अनुसंधान हे सुटणारच आहे. बरोबर आहे. तर मग ते अनुसंधानावर यायसाठी पुन्हा थोडी वृत्ती विषयात गेलेलीच असते, तर यायला वेळ लागतोच ना त्याला. काय सांगू का, कुठच्या विषयात गेल्यानंतर अनुसंधान सुटतं हे महत्वाचं आहे. काही इसेन्शियल असतं जिथे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करूनच काम करायला लागतं. अशा ह्याच्यात नाम म्हणा, अनुसंधान म्हणा सुटलं तर काहीही बिघडत नाही. त्याच्या आधी आणि ते काम संपता क्षणी हे जर का आपलं अनुसंधान सुरू राहत असलं, नाम सुरू राहत असलं, विचार सुरू राहत असला, तर मध्ये सुद्धा सुरू आहे असं धरायला हरकत नाही. आणखीन हे आपल्याला सवयीने व्हायला लागतं. जेव्हा अखंड आपण विचार हे अनुसंधान ठेवायला लागतो ना, तर तेव्हा कामाच्यासाठी जरी आपण तिकडे आपलं लक्ष दिलं तरी बॅकग्राऊंडला आतमध्ये ते अनुसंधान सुरू असतं. म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न हवेत की नाही. जेव्हा शक्य आहे तेव्हा अखंड आपल्याला ते नाम घ्यायला लागतं, तेव्हा अनुसंधान ठेवायला लागतं, तर ते बॅकग्राऊंडला नंतर मग चालू राहू शकतं. मला एक छोटा प्रश्न होता की
आपण तृप्तिदीपमध्ये बघितलं होतं की अंतःकरणासह असणे ही जीवत्वाची आणि अंतःकरण रहित असणे ही ब्रह्मत्वाची उपाधी होय. होय. पण मग माझ्या असं मनात आलं की जड पदार्थ हे सगळे अंतःकरण रहित असतात. म्हणजे त्याचा इथे आपण काही म्हणजे तसा काही विचार म्हणजे मला कळत नाही काय की जीवत्वाची अंतःकरणासह असणे ही उपाधी आहे आणि अंतःकरण रहित असणे ही ब्रह्मत्वाची उपाधी आहे. मग जड पदार्थ आपण अंतःकरण रहित आहेत असं म्हणतो ना. तिथे सुप्त आहे म्हणून सांगितलेलं आहे. एक लक्षात घ्या की ब्रह्मतत्व सगळीकडे आहे की नाही, जड पदार्थात पण आहे की नाही. हो बरोबर आहे. बरोबर. आणखीन ह्याचा आविष्कार जो आहे तो जीवात फक्त दिसतो. अंतःकरण तिथे असल्यामुळे त्या सच्चित आनंदाचा आविष्कार दिसतो, त्याचे परिणाम जीवात दिसतात. पण आता झाडांचा विचार करूया आपण. काही जी झाडं असतात लाजाळू सारखी, ते रिस्पॉन्स देतात की नाही. काही कीटक भक्षण करणारी झाडं असतात, बरोबर, ती कीटक खातात की नाही. झाडांना पण भावना असतात असंही सिद्ध झालेलं आहे. म्हणजे तिथे अंतःकरण असतं, पण तरी देखील काही काही झाडं ठोकळ्यासारखी आपल्याला वाटतात की नाही उभी आहेत म्हणून. तिथे अंतःकरण नाही असं वाटतं की नाही. बरोबर. तसंच दगडाचं वगैरे तिथला तमोगुण प्रचंड प्रमाणात जिथे असतो तिथे तमोगुणाचीच व्याप्ती आहे. त्यामुळे अंतःकरण शास्त्र सांगतं की दगडाचा पण जन्म आहे म्हणून. म्हणजे तिथे अंतःकरण जरी असलं तरी ते टोटली सबमर्ज्ड आहे तमोगुणात. आणि ब्रह्माच्या बाबतीत प्रश्नच नाही, पूर्णपणे अंतःकरण नाहीच आहे. नाहीच, तिथे संबंधच नाही, कारण ते एकमेव अद्वितीय आहे. करेक्ट. पण उपाधीच्या भाषेत बोलायला लागले म्हणून मग अंतःकरण रहित म्हणजे असं त्याला ब्रह्म म्हणावं अशा लागलं. पद्धतीने आलं. बरोबर. काहीतरी डोक्यात एकदम येतं असं की हो, खरं आहे. काढून टाकलेलं बरं असतं शंका आली तर. होय. कळलं. हो. थांबायचं. येऊ श्लोक. हा घे. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट निलया संमोह तो वाढला अज्ञानांत जनासी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी की हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम. श्रीराम.